मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात आपण आताची सर्वात मोठी आणि आजची नवीन अपडेट नवीन निर्णय पाहणार आहोत। तर तलाठी भरती रद्द करण्यात यावी आणि परीक्षा एमपीएससी कडून घेण्यात यावी। तर मित्रांनो, तलाठी भरतीची जी काही परीक्षा आहे तर ती 8 लाखाच्या वरती विद्यार्थ्यांनी दिलेली। मित्रांनो, 11.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले, त्याच्यापैकी फक्त 8 लाख विद्यार्थ्यांनी दिली। तर 8 लाख विद्यार्थ्यांची मित्रांनो परीक्षा एकाच दिवशी घेणं एमपीएससी कडनं शक्य नाहीये। त्याच्यामुळे मित्रांनो तुमची तलाठी भरतीची परीक्षा वापस होऊ शकत नाहीये किंवा मित्रांनो ती अनेक शिपांमध्येच होईल आणि वापस एमपीएससी ती घेऊ शकत नाहीये किंवा मित्रांनो भरती रद्द होणार नाहीये। या संदर्भात काय अपडेट आलेली मित्रांनो, तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली मित्रांनो। आता तलाठी भरतीची परीक्षा ऑनलाईन न घेता मित्रांनो टीसीएस आयबीपीएस कंपन्या बंद करण्यात यावा। जे काही ऑनलाईन परीक्षा आहे तर त्या बंद करण्यात यावा, त्याच्यानंतर त्या ऑफलाईन घेण्यात यायला पाहिजेत मित्रांनो। तर या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली मित्रांनो। तर तलाठी भरती रद्द होणार असून ती एमपीएससी मार्फत घेतली जाणारी परीक्षा तर ती 1.5 महिन्यानंतर होणार आहे अशी अपडेट आपण पाहिलेली। परंतु मित्रांनो आता एका दिवसामध्ये एवढ्या 8 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य नाहीये। त्याच्यामुळे मित्रांनो जे काही नॉर्मलायझेशन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काळा बाजार झालेला आहे आणि त्याचा जो काही घोटाळा आहे तर तो पूर्णपणे सॉल्व करून मित्रांनो झालेल्या नॉर्मलायझेशन मध्ये त्याची दुरुस्ती करून घोटाळा दुरुस्त करून मित्रांनो नवीन लिस्ट लागणार आहे। त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर ही आजची ताजी अपडेट आहे, तर डिटेल मध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ती म्हणजे तलाठी भरती रद्द व एमपीएससी मार्फत परीक्षा संदर्भात अपडेट तुम्हाला दिसत असेल समोर। तर 1.5 महिना म्हणजे मित्रांनो जवळपास 2 महिन्यानंतर म्हणजे मित्रांनो 45 दिवसांच्या आत परीक्षा व्हायला पाहिजे ती एमपीएससी मार्फत अशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना मागणी करण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो काही विद्यार्थ्यांची अशी सुद्धा मागणी आहे। आता मित्रांनो लक्षात घ्या, टीसीएस आयबीपीएस कंपन्या बंद करण्यात यावा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ज्या काही ऑनलाईन सर्व प्रकारच्या परीक्षा असतात तर त्या न घेता डायरेक्टली ऑनलाईन मित्रांनो परीक्षा रद्द होऊन ऑफलाईन व्हायला पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणि प्रचंड ही मागणी आहे की जेणेकरून कुठलाही घोटाळा होणार नाही मित्रांनो। आता तुम्ही तलाठी भरतीचा पेपर दिलेला आहे ऑनलाईन मित्रांनो, त्याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण कम्प्युटर बेस्ड परीक्षा होते, ठीक आहे, लक्षात घ्या। त्या ठिकाणी तुमची मोठ्या प्रमाणात चेकिंग केलं जातं मित्रांनो आणि तरी सुद्धा परीक्षांमध्ये घोटाळे होतात मित्रांनो। मग त्याच्यामुळेच विद्यार्थी मित्रांची मागणी आहे मित्रांनो की जी काही ऑनलाईन परीक्षा होते तर ती न होता ऑफलाईन या ठिकाणी परीक्षा झाली पाहिजेत की जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही परीक्षेमध्ये घोटाळा होणार नाहीये। आता महत्त्वाचं म्हणजे तलाठी भरती रद्द संदर्भात अपडेट काय, तर पुरावे सादर झाल्यानंतर या बाबतीत निर्णय होणार आहे की भरती रद्द करायची किंवा काय। आणि काही विद्यार्थ्यांची अशी सुद्धा मागणी की भरती रद्द न करता म्हणजे तलाठी भरती जी तर ती रद्द न करता जो काही नॉर्मलायझेशन मध्ये गैरप्रकार झालेला आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या एवढा मोठा अन्याय विद्यार्थ्यांवरती हा झालेला आहे। तर आता तुम्हाला काय सांगणार आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तर याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे। तर विद्यार्थ्यांची अशी मागणी काही विद्यार्थ्यांची की भरती न या ठिकाणी मित्रांनो भरती रद्द न करता जो काही नॉर्मलायझेशन मध्ये गैरप्रकार घोटाळा झालेला आहे फक्त तोच सॉल्व्ह करून यादी वापस लावायला पाहिजेत, म्हणजे दुसरी नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लावायला पाहिजेत। जो काही आताच्या नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट मध्ये घोटाळा झालेला आहे तर तो सॉल्व्ह करून आता मित्रांनो हे शक्य आहे किंवा नाही मित्रांनो लक्षात घ्या, पुरावे सादर होतील तर भरती रद्द पण होऊ शकते आणि रद्द झाली तर एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे 1.5 महिन्यानंतर, तर हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। मग आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्व विद्यार्थ्यांची आता मित्रांनो जर अनेक शिपांमध्ये पेपर झाला त्याच्यासाठी नॉर्मलायझेशन होतं आणि त्याच्यामुळे हा पूर्ण खेळ झालेला आहे मित्रांनो। तर लक्षात घ्या जर एक दिवस परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन करण्याची काही आवश्यकता राहणार नाहीये। परंतु एमपीएससी कडून एका दिवसामध्ये 8 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा मित्रांनो घेणं शक्य आहे का मित्रांनो, लक्षात घ्या समोर पाहू शकतात की 8,64,960 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली मित्रांनो। मग एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांची एका दिवसामध्ये महाराष्ट्रभरात परीक्षा होऊ शकते का, तर काही विद्यार्थी म्हणताय होऊ शकत नाही मित्रांनो। तर आता विद्यार्थी लक्षात घ्या एका दिवसामध्ये होऊ शकते, एमपीएससी साठी सगळं काही पॉसिबल आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे असे विद्यार्थी म्हणू नका की एका दिवसामध्ये परीक्षा घेणं हे पॉसिबल नाहीये मित्रांनो, सगळं पॉसिबल जर केलं तर सगळं काही शक्य असतं मित्रांनो। तर सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून असा केलेला आहे मित्रांनो। तर टीसीएस आयबीपीएस कंपन्या विद्यार्थ्यांची मागणी की बंद करण्यात याव्या आणि परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन
घ्या की जेणेकरून घोटाळे कमी होतील। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, विद्यार्थी असं सुद्धा म्हणत होते की एका दिवसामध्ये MPSCला परीक्षा घेता येणार नाही आहे 8 लाख विद्यार्थ्यांची, तर सगळं पॉसिबल होऊ शकतं मित्रांनो। फक्त आता वेट आहे शासनाच्या निर्णयाची की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर व एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी निर्णय घेतला पाहिजेत की आता भरती रद्द करायची किंवा काय करायचं आणि MPSC मार्फत परीक्षा घ्यायची का। आता तुम्हाला काय वाटतं की परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजेत किंवा ऑनलाईन आणि MPSC मधून मित्रांनो परीक्षा घेतली पाहिजेत किंवा नाही, याविषयी काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा। जसंही मित्रांनो शिंदे साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्णय होईल, पुरावे सादर होत आहे मित्रांनो, तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि नॉर्मलायझेशन विषयी तुम्हाला काय वाटतं की फक्त नॉर्मलायझेशन घोटाळा सॉल्व्ह केला पाहिजेत किंवा वापस परीक्षा घेतली पाहिजेत मित्रांनो, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि जशाही समोरच्या अपडेट येतील तशा सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे मित्रांनो। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर पण करा, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।